सुदर्शन घुलेकडून जेलमध्ये महादेव गीतेला धमकी देण्यात आली। महादेव गीतेच्या पत्नीचा हा आरोप आहे। तुमचा संतोष देशमुख करू अशी धमकी दिल्याचा हा आरोप होतोय। कराच्या सांगण्यावरून मारहाण झाली असं मीरा गीते यांचं म्हणणं आहे आणि मीरा गीते यांनी पोलीस अधीक्षकांची या संदर्भात भेट घेतली आहे। तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात, बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन घुले यांना महादेव गीतेनं दिल्याचा आरोप महादेव गीतेच्या पत्नीने केलाय। बापू अंधळे खून प्रकरणातला आरोपी महादेव गीते याची पत्नी मीरा गीते यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांत यांची बीडमध्ये भेट घेतली आणि यावेळी त्यांनी जेलमधील घटनेविषयीची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली आहे। हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखचे जेवढे मारेकरी आहेत ते आणि बाकीचे जे परळीहून गेलेले जे आरोपी आहेत विलास गीते, रघु फड, सुदीप सोनोने हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी माझ्या पतीवर हल्ला केला आणि सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोगसुद्धा तिथं झालेला आहे आणि त्या कुणाच्या होत्या? मग तिथल्या जेलरच्या किंवा तिथल्या पोलिसांच्याच असतील ना। हे मदत तर काही हत्यार घेऊन गेलेले नाही आहेत हे, मग ते तिथलं म्हणजे सगळं माहिती होतं। 3 दिवसापासून प्री प्लॅनिंग सगळी काही झालेली होती आणि याची CCTV फुटेजची मागणी करते तर मग का येत नाही आहेत? आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट छत्रपती संभाजीनगरमधून। आणखी सविस्तर तपशील जाणूया। विशाल, काय नेमके या संदर्भातले पोलिसांकडून काही तपशील येतात का? सुदर्शन घुलेनं अशा प्रकारे जेलमध्ये मारहाण करत धमकी दिलेली आहे, अत्यंत गंभीर आहे। अजूनही मस्ती कमी झालेली नाही असंच एकंदरीत यामधून दिसतंय। अगदी खरं आहे अनुपमा, काही दिवसाआधी जेलमध्ये मारहाण झाली होती। 2 गटांमध्ये भांडण झाल्याचं असं जेल प्रशासनाने सांगितलं होतं। मात्र त्यावेळेस महादेव गीते याला सुदर्शन घुले यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि जीवे मारताना संतोष देशमुखांचे जसे हाल केले त्यापेक्षा वाईट तुझे हाल केले असते, मात्र तू फक्त आतमध्ये आहे म्हणून वाचला, अशा पद्धतीची ही धमकी दिली होती असं महादेव गीतेच्या पत्नीने आरोप केलेला आहे। महादेव गीते सध्या संभाजीनगरच्या हसूल कारागृहात आहे, तिथे त्याची पत्नी त्याला भेटायला गेली होती। त्यानुसार महादेव गीतेने हे सगळं पत्नीला सांगितलं आणि त्यानंतर त्याच्या पत्नीनं याबाबत बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलेली आहे आणि जी मारहाण झाली ती अचानक नव्हती, तर हा सगळा प्लॅन केला होता। 3-4 दिवस या सगळ्याचं नियोजन केलेलं होतं आणि त्यानंतर ही मारहाण केल्याचा तिनं आरोप केलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची तिनं मागणी केलेली आहे। खरं तर सुदर्शन घुले हा संतोष देशमुखच्या हत्याकांडामध्ये जेलमध्ये आहे, मात्र जेलमध्ये असूनही अशा पद्धतीनं धमकी देणं सुरू आहे, राजरोसपणे प्लॅन करणं सुरू आहे की काय, असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। धन्यवाद विशाल, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।